अहमदनगर मोतीलाल ओसवाल तसेच अनेक प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अब्दुल हफीज शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोतीलाल ओसवाल तसेच अनेक प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अब्दुल हफीज शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोठ्या संख्येने नेवासा तालुक्यातील नागरिक सहकुटुंब उपस्थित होते। नेवासा तालुक्यातील प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा स्वरूपात रक्कम वसूल केली जात आहे। यांच्या जाचाला कंटाळून काही जणांनी आत्महत्या देखील केली आहे। त्यामुळे या प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। यावेळी इम्तियाज शेख, दत्तात्रय मोरे, संजय मोरे, वसंत वेताळ, विशाल सोनवणे, कचरू पठाडे, पूनम आव्हाड, इंद्रायणी चव्हाण, सुनीता सोनवणे, नाजनीन तांबोळी आदी उपस्थित होते। कंपन्यांच्या प्रायव्हेट सावकारीकरणासारखं त्यांनी जो काय या ठिकाणी आमच्या घरांच्या जप्तीचे आदेश काढले, जिल्हा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय की कशा प्रकारे आमची फसवणूक झाली, आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी आमच्या घरांच्या नोटिसा काढण्याचं काम चाललंय आणि सगळ्या फायनान्स कंपनी ह्या कलेक्टर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं नाव वापरून त्या ठिकाणी गोरगरीब लोकांवर अन्याय करतं, त्यांना त्या ठिकाणी सरळ त्यांच्या नावाने धाक दाखवतं। आणि आजच्याला परिस्थिती अशी आहे, साधं तुम्ही जर तहसीलमध्ये गेला एजंट लोकांचा सुळसुळाट आहे, बेजबाबदार अधिकाऱ्यांकडे गोरगरीब लोकांचे काम करायला वेळ नाही आहे, त्यांना जमिनीचे मॅटर आले तर त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांना इतर गोष्टींसाठी वेळ आहे, पण सर्वसामान्य प्रश्नांसाठी वेळ नाही आहे। पण जर त्या ठिकाणी एखाद्या फायनान्स कंपनीच्या ताब्याचा विषय असेल तर सगळी यंत्रणा घेऊन त्या ठिकाणी ते येतात। अशा भूमिकेत वावरतात का एखादा अतिरेकी पकडायला चाललेत, पिंजऱ्याच्या गाड्या घेऊ येतात। आमच्या जे माता भगिनी रोजाने कामाला जातात, आमचे जे पुरुष मंडळ यांचे सगळे पैसे भरायला तयार आहे, फक्त ज्या पद्धतीने जेवढे तुमचे पैसे होतात तेच घ्या, विनाकारणास्तव। जिथं 10 लाख रुपये लोन दिलं तिथं ऑलरेडी आम्ही 15 लाख रुपये भरलेले आणि यांनी 80 लाख 60 लाख रुपये भरायचे असं त्यांचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। विश्वासात न घेता जे व्याज वाढवलं पाहिजे तिथं मुदत वाढ करून डायरेक्ट कोरोनाच्या काळामध्ये फसवणूक करून आज डायरेक्ट ते डबल टिबल प्रकारे पैसे भरून घेतात। त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो की याची किती फायनान्स कंपनी आहेत? अशा विविध प्रकारच्या 100 पेक्षा जास्त फायनान्स कंपन्या आहेत साहेब। बचत गटांचा तोच प्रश्न आहे, फुटाफिटाच्या नावावर जे चालतं, बचत गटांच्या महिलांचे त्या ठिकाणी कष्टाचे पैसे घामाचे पैसे वरडून घेऊन जातात। त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पतसंस्थांच्या बाबतीत पण तेच आहे, कायद्याचा आधार घेऊन गोरगरीब लोकांना फसवून अंधारात ठेवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ते पैसे काय उकळायचं काम करतात। नॅशनलाइज बँका जे आहेत तिथं गेलं तर ते लोक लोन देत नाही म्हणून प्रायव्हेटकडे जावं लागतं आणि प्रायव्हेटकडे गेलं तर ते वेगळं काहीतरी काढतात। हा सगळा सावळा गोंधळ जो आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाने लक्ष घालून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावरती आम्हाला न्याय मिळवून द्यावा, त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। सर इथे नाही भेटलं नाही तर तुम्ही पुढे काय? यानंतर जर समजा आम्ही सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे जाणार आहोत, सगळा प्रकार सांगून त्यांच्याकडून आम्ही न्याय मागणार आहोत। आणि जर समजा दादांशी आमचं बोलणं झालेलं आहे, दादांनी सांगितलंय यावरती आपण पर्याय काढू, अधिकाऱ्यांना शिस्त लावू। पण जर समजा तेवढं करून जर नाही झालं तर मग त्या ठिकाणी आम्हाला आमच्या भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्याचं उत्तर द्यायची पद्धत ही वेगळं सांगायची गरज नाही। माझं लोकांना माहिती आहे भैया काय करू शकतो आणि भैया मागे ही सर्वसाधारण लोक आहे, ही त्या ठिकाणी कोणाला सुट्टी देणार नाही। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।